हाय मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत काकडीचे पराठे. काकडीचे पराठे बनवण्याआधी आपण काकडी पूर्णपणे किसून घेतलेली आहेत आणि आता काकडीचं पाणी काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी काकडीचं पाणी काढून घेत आहेत. हे पाणी आपल्याला समोर उपयोगी पडणार आहेत. पूर्णपणे हातानेच पिळलेली आहेत काकडी. हाताने पिळून ते पाणी काढून घेतलेलं आहे. तो गर एका प्लेटमध्ये मी ठेवलेला आहे. आता माझं पाणी काढून झालेलं आहे. त्यानंतर मी एक वाटा घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकणार आहोत. गव्हाच्या पिठाची क्वांटिटी तुमच्या काकडीच्या गरानुसार राहील. तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, कमी हवं असेल तर कमी घेऊ शकता. आता यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेऊ. मिरची पावडर, हळदी पावडर, धनेपूड, जिरेपूड सगळं टाकलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे पूजाच किचन, पूजा चॅनल. तुम्ही माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा. आता मी तिळाचे दाणे टाकलेले आहेत. त्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. पराठे बनवताना तिळाचे दाणे पराठ्याला चांगले उमटून येतात आणि खाताना पण पराठे चवीला चांगले लागतात. लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे. याने चव चांगली येते पराठ्याला. आता मी कोथिंबीर बारीक चिरलेली आहे, ती पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे आणि आता मी ती मिश्रणामध्ये घातलेली आहे. कोथिंबीर माझ्याकडे कमी असल्यामुळे मी थोडी टाकली आहे. तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता. कस्तुरी मेथी घातलेली आहेत मी. कस्तुरी मेथीमुळे पराठ्याला टेस्ट चांगली येते. तुम्ही भाज्यामध्ये सुद्धा ही घालू शकता. ती रेडीमेडच मिळते. आणि जे पाणी आपण काढून ठेवलेलं आहे त्या पाण्यानेच आपण हे मिश्रण आता मळून घेणार आहोत. पाणी एकदम टाकायला नको, जेणेकरून मिश्रण आसट पण व्हायला नको आणि कडक पण व्हायला नको. पराठे बनवताना ते आपल्याला लाटायला सोपं जावं अशा पद्धतीने हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. ते थोडं थोडं मिश्रण एकजीव करायचं आहे. मी एक्स्ट्राचं पाणी कुठलंच वापरलेलं नाही. काकडीचं काढलेलं पाणी तेच मी इथे टाकत आहेत पराठ्याला. पूर्ण मिश्रण एकजीव करून घेत आहोत, जेणेकरून सगळीकडे मिक्स व्हायला हवं ते. आता बघू शकता माझा गोळा बनून रेडी झालेला आहे. एकदम आसट पण नको, एकदम कडक पण नको, असा गोळा मी बनवलेला आहे. त्यामध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे. तेलाने ते चिकटपणा असेल तो निघून जाईल आणि चव पण चांगली येईल.
असा माझा गोळा रेडी झालेला आहे. आता आपण जो गोळा मळून घेतलेला आहे त्या गोळ्याचा छोटा गोळा बनवला आहे आणि आता मी लाटत आहे. तुम्ही घोळण्यासाठी कणकेचं पीठ घेऊ शकता, म्हणजेच गव्हाचं पीठ. तुमच्या साईजनुसार तुम्ही लाटू शकता. मी थोडं थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बघत आहात मी कसा लाटलेला आहे पराठा. माझा पराठा लाटून झालेला आहे. आता मी तवा गरम करायला ठेवला होता. मी तव्यावर ठेवलेला आहे. आता मी थोडं तेल घेणार आहे. तेलाने चव पण चांगली येते आणि पराठा पण तव्याला चिकटत नाही. माझा जुना पॅन असल्यामुळे मला थोडं जास्त तेल घालावं लागलं. पराठा दोन्ही साईडनी शिजायला हवा. तुम्ही बघू शकता. आता मी त्याला परतून घेणार आहे. एक बाजू थोडी शिजलेली आहे. मी थोडं त्याला प्रेस केलेलं आहे. तुम्ही पराठा लो फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवर सुद्धा बनवू शकता, पण मीडियम फ्लेमच असायला हवी, म्हणजे तो जळत नाही. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने तो शिजलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींना ही रेसिपी नक्की शेअर करा. असा हा माझा काकडीचा पराठा बनून रेडी झालेला आहे. बनवायला एकदम सोपी आणि चवीला एकदम उत्तम.